बऱ्याच दिवसांपासून विंडोवाली डमी आणून ठेवली होती. हा एक डमी केक आहे. जनरली वेडिंग केक्समध्ये हा उपयोगी पडतो. तसं तर आपण प्रँक केकसुद्धा या डमीपासून बनवू शकतो. तर त्याचं झालं असं, कस्टमरला रिकमेंड करण्यापूर्वी हे मला वापरून बघायचं होतं. पहिल्यांदाच आणली त्यामुळे पहिल्यांदाच वापर करून बघणार होते. तर ही कशी वापरायची आणि वापरताना मला काय काय प्रॉब्लेम्स आले हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. विंडो डमी होती पण मला टॉल केक बनवायचा होता. त्यामुळे मी अशा प्रकारे ती विंडो सगळ्या बाजूंनी सील करून घेतली. व्यवस्थितपणे सिक्युअर करून घेतल्यानंतर केक बोर्डलाही सेलोटेप लावून ती सिक्युअर करून घेतली. तर इथे सेलोटेपच्या ऐवजी तुम्ही डबल साइडेड टेप वापरा. त्यामुळे डमी केक बोर्डला छान चिकटून बसेल आणि जागचा हलणार नाही. त्यानंतर इथे मी एक चूक केली बघा, डमीवर डायरेक्टली क्रीम अप्लाय केली. तर त्याच्यापेक्षा तुम्ही याला क्लिंग फिल्म लावून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर क्रीम अप्लाय करा. त्यामुळे तुमची डमी एकदम सेफ राहील. हा डमी केक थर्माकोलचा बनलेला असल्यामुळे त्याला अजिबातच वजन नाही. त्यामुळे जेव्हा आपण आयसिंग करू त्यावेळी तो सारखा हलतो. टर्न टेबलवरून केक बोर्ड हलू नये यासाठी तुम्हाला टर्न टेबलला सुद्धा सेलोटेप लावावा लागेल. पण इथे सेलोटेपच वापरा हां. फक्त डमी बोर्डला अटॅच करण्यासाठी तिथे तुम्हाला 2 साइडेड टेप लावावा लागेल. आता इथे मी स्टीलचं स्क्रॅपर वापरलं होतं, पण त्या स्क्रॅपरच्या वजनानेच डमी जास्त हलत होता. त्यामुळे मी प्लॅस्टिकच्या स्क्रॅपरने फिनिशिंग देऊन घेतली आणि त्यानंतर सर्वात शेवटी फक्त फायनल फिनिशिंगसाठी स्टीलचं स्क्रॅपर वापरलं. गोल्डन डस्टमध्ये अशा प्रकारे ऑइल मिक्स करून अशा प्रकारे केकवर मारून त्याची एक छान डिझाईन बनवून घेतली. आपण केकवर जेव्हा फ्लावर्स लावतो त्यावेळी ते केकच्या स्पॉन्जमुळे अगदी छान चिकटून राहतात, पण डमीवर तसं होत नाही. इथे मला फक्त ट्रायलसाठी केक बनवायचा होता, त्यामुळे मी फ्लावर्स टूथपिकमध्ये अरेंज करून लावली नाही आहेत. नाहीतर तुम्ही टूथपिकमध्ये अरेंज करून लावा, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये ते खराब होणार नाहीत आणि जागचे हलणारही नाहीत. तर अशा प्रकारे अगदी सिंपल पद्धतीने मी हा केक डेकोरेट करून बघितला आणि तो छान झालासुद्धा. आता ही समोरची जी रिंग आहे ज्याला फेरी लाईट लावली आहे तीसुद्धा मी घरीच बनवली आहे. ती कशी डेकोरेट केली आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. अशा प्रकारे एक छानसा केक रेडी झाला. पण डमी तुम्ही 3 ते 4 वेळेसच यूज करू शकता. त्यापेक्षा जास्त वेळ यूज केल्यावर डमी डॅमेज होते. आता हे सगळं रिमूव्ह कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. कशी वाटली आजची इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.